नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही खूप काही शॉपिंग करून घरी येते आणि इतकी खुश असते कारण शॉपिंग करणं हा तिचा छंदच असतो, म्हणून खूपच खुश होते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रेवा, अगं इतक्या काही 370 गोष्टी तू घेऊन आलीत, इतकी शॉपिंग, अगं वर्षातले 365 दिवस, त्याची एक एक गोष्ट अनेक पार्सल. तेव्हा अप्रतिम अशी गोष्ट रेवा, खरंच कमाल शॉपिंग केली तू. रेवा तर इतकी खुश होते. तेव्हा रेवा म्हणते की हो, खरंच मला शॉपिंग करायला खूप काही आवडतं, माझ्यासाठी ती खास अशी गोष्ट आहे. तेव्हा अक्षय म्हणतो करता पैसा उडवता आला पाहिजे, इतका पैसा आपल्याकडे म्हणजे पाहिजे. रेवा म्हणते की हो, अरे पाहिजेनच. अक्षय म्हणतो की खरंच मस्त मस्त आणि मला तुझं शॉपिंग खरंच खूप आवडलं, पण एक गोष्ट मात्र. तेव्हा रेवा विचारते की काय, तर अक्षय म्हणतो की अगं तू स्वतःसाठी सर्व काही घेऊन आली, पण माझ्या आईसाठी मात्र तू काही आणले नाही. तेव्हा रेवा म्हणते की काय, त्यांचा बर्थडे आहे का आज? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अगं, आज मदर्स डे आहे. रेवा म्हणते की काय, मदर इन लॉ डे असा काही डे असतो का? कारण आतापर्यंत प्रपोज डे, चॉकलेट डे, रोज डे, मदर्स डे, फादर्स डे असे काहीतरी डे मी ऐकलेले आहे, पण असा काही डे असतो याबद्दल मला माहिती नव्हती आणि माझी अशी इच्छा आहे की अक्षय माझा सुद्धा डे असायला हवा. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवा डे म्हणजे रेवा डे म्हणजे तुझा बर्थडे ग रेवा. तेव्हा रेवा म्हणते की अरे तेच ती म्हणते की बर्थडे हा नेहमी येतो, परंतु असा एक प्रत्येक दिवस असायला हवा की जो काही खास आपल्यासाठी असेल. तर अक्षय म्हणतो अगं वर्षातील प्रत्येक दिवस मी तुझ्या सोबत असेल आणि रेवा डे असा कर. रेवा तर इतकी खुश होते आणि अक्षयच्या प्रेमाने गालगुच्छ धरते की क्यूट. अक्षय म्हणतो की हो, आज मदर्स इन लॉ डे आहे, त्यामुळे तू माझ्या आईला विश कर जा. रेवा म्हणते की अरे मी आत्ताच जाते आणि त्यांना विश करते, परंतु मी मात्र त्यांच्यासाठी काहीच अशी शॉपिंग केलेली नाही, पण नक्की पुढच्या वेळेस मात्र मी नक्की त्यांच्यासाठी शॉपिंग करेल. तेव्हा अक्षय म्हणतो की व्हेरी गुड आणि आता जा आणि शुभेच्छा दे. तेव्हा रेवा म्हणते की हो आलेच आणि उठते, तर इकडून जायला निघते. तर अक्षय म्हणतो की अगं तिकडे आई आहे माझी. तेव्हा रेवा लगेच तडकन उठते आणि हो जाते आणि रेवा आतमध्ये जाते, तर लगेच तेवढ्यात रमा आतमध्ये येते. तर मुद्दाम अक्षय तिला म्हणतो की ओ वहिनी. रमा इकडे तिकडे पाहते की नक्की हे कुणाला म्हणले असतील. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अहो तुम्हीच. तेव्हा रमा म्हणते की काय मी वहिनी? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो अगं रमा वहिनी. तेव्हा रमा म्हणते की मला का तुम्ही वहिनी म्हणतात? तेव्हा अक्षय म्हणतो की आता तुमचे लग्न माझ्या मित्राशी होणार आहे, माझ्या मित्राची बायको ही माझी वहिनी झाली, मग रमा वहिनी असे म्हटल्यानंतर त्यात काय अशी चूक झाली? अक्षय म्हणतो की कामोली मावशी आणि रमा वहिनी, अहो मला फ्रेंच इस्त्रीची कॉफी द्या. तेव्हा रमा म्हणते की काहीतरी एक म्हणा, एकतर कामोली मावशी म्हणा किंवा रमा वहिनी. मग ठरले का नक्की तुम्हाला काय म्हणायचे? तेव्हा अक्षय म्हणतो की तुझे ठरले आणि परत तो वहिनी म्हणतो, कारण मुद्दाम तो रमाची गंमत करून तिला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की अक्षय भाऊजी, अहो आणते तुमच्यासाठी मी कॉफी. अक्षय हसून म्हणतो की थँक्यू. तेव्हा अक्षय हसतो. त्यानंतर रेवा ही इकडे सीमाकडे येते आणि हॅपी मदर इन लॉ डे असे तिला विश करते आणि प्रेमाची मिठी मारते. सीमा तर खुश होते, परंतु रेवाची मिठी वगैरे तिला काही आवडत नाही. तेव्हा रेवा म्हणते की सॉरी आई, मी तुम्हाला उशिरा म्हणजे विश करते. तेव्हा जे रमाने आणि जान्हवीने तिला गिफ्ट दिलेले असतात तर ते समोर टेबलवर असतात. रेवा म्हणते की खरंच हे गिफ्ट तुम्हाला कोणी दिले? तेव्हा सीमा मोठ्या तोऱ्यात म्हणते की जान्हवी आणि रमाने. तर रेवाचा चेहरा अगदी पडतो. रेवा लगेच म्हणते की रमाचा काय संबंध तुम्हाला गिफ्ट देण्याचा? तर सीमा म्हणते की का संबंध नाही? अगं तू कितीही म्हणत नसली मानत नसली तरी सुद्धा ती माझी सूनच आहे आणि तुला माहिती आहे का रमा काय म्हणाली की तिचे जरी 10 लग्न झाली आणि 10 सासवा तिला जर असल्या तरी सुद्धा मी आवडतीची सासू असणारच आहे आणि ते पण कायमची. आणि जरीही आता ती लग्न करून या घरातून जात असेल तरी सुद्धा ती मला आई म्हणते. तेव्हा रेवा म्हणते की त्यात काय इतकं, मी सुद्धा तुम्हाला आईच म्हणत असते आणि हे रमाने जे तुम्हाला गिफ्ट दिले ते मला खरंच नाही आवडले, त्यापेक्षा मी जास्त महागडे आणि सुंदर गिफ्ट तुमच्यासाठी ऑर्डर करते, त्यामुळे तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा की नक्की तुम्हाला काय आवडतं. तेव्हा लगेच ऑर्डर करायला मोबाईल घेते आणि सांगा आई मी ऑर्डर करते. सीमा म्हणते की अगं रेवा, गिफ्ट म्हणजे काय काय असतं हे तुला माहिती आहे का? अगं ज्याला आपल्याला गिफ्ट द्यायचे असते तर त्याच्या मनात नक्की त्याला काय आवडतं हे ओळखून आपण त्याच्यासाठी गिफ्ट द्यायचे असते, असे विचारून कधीही गिफ्ट द्यायचे नसते. तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे, मग ते गिफ्ट मी असे ऑर्डर करेल की ते रमापेक्षा सुंदर भारी असेल. आणि तेवढ्यात अक्षय रेवा रेवडी असे आवाज देत असतो. तेव्हा
रेवा म्हणते की आई हा कशाला मला आवाज देतो, थांबा मी लगेच येते की त्याला काय लागते म्हणून. लगेच रेवा उठते आणि अक्षयकडे आत येते. तर सीमा तिचे सोंग आणते की मी आणते म्हणून. काय बोलतेस. त्यानंतर अक्षय आतमध्ये असतो. रेवा रेवडी असा आवाज देत असतो. रमाला मात्र ती कॉफी घेऊन येते परंतु खूप राग येतो. रेवा विचारते की काय रे बेबी काय झालंय. तेव्हा अक्षय म्हणतो की ए ना अगं बस इकडे. अक्षय म्हणतो की बस इथे. आणि हे बघ मी आपल्या लग्नासाठी एक गेस्ट लिस्ट म्हणजे तयार केली. आजीने मला सांगितले होते की कुणाला कुणाला लग्नासाठी बोलायचे म्हणून. चल मी तुला ती दाखवतो. असे मुद्दाम तो रमासमोर रेवाच्या अगदी जवळीक साधण्याचा प्रयत्न, रमाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण रमा जलस होईल यासाठी. तेव्हा रेवा म्हणते की हो ना बरोबरच आहे, कारण आपण जर जास्त लोक म्हणजे बोलावलेत आणि 4 लोक जास्त आले, अनेक प्रश्न ते आपल्याला विचारतील आणि प्रत्येकाला आपण काय उत्तर देणार आहोत. अक्षय विचारतो की कसले प्रश्न ग. रेवा म्हणते की अरे हेच बघ की आता आपले लग्न होते आणि त्याच एकाच मंडपात आपल्या घरातील मोलकरणीचं सुद्धा लग्न होतंय. ते आपल्यासाठी कसे वाटत असेल, आपल्याकडे स्टँडर्ड आहे आपण. तेव्हा अक्षय म्हणतो की ते जाऊन दे सर्व, आपण दुसरी तयारी करूयात. आणि मुद्दाम रेवाला म्हणतो की अगं जरा इकडे सरक, तुझ्या चेहऱ्यावर नक्की काय लागले. म्हणून तो तिच्या गालाला हात लावतो. अगं हे बघ ना काय लागले. रमाला मात्र हे सर्व बघून खूप राग येतो. अक्षय मुद्दाम करत असतो की अगं हे बघ गालाला काय लागले आणि हे बघ ना निघतच नाही. आणि मुद्दाम तो थोडासा चिमटा घेतल्यासारखा करत असतात. रेवा लगेच म्हणत असते की अक्षय अरे औच औच असे ओरडत असते. रमाला मात्र इतका राग येतो आणि रमा जे काही ते पाणी आहे कडक असे करते आणि ते कपामध्ये ओतते आणि मुद्दाम रेवासाठी पाणी आणि अक्षयसाठी कॉफी घेऊन येते. आणि हे बघा कॉफी कॉफी म्हणून मुद्दाम त्या दोघांच्या मध्ये येते आणि जोरात ओरडते. अक्षय तिच्यावर ओरडतो की काय ग काय. तर रमा म्हणते की कॉफी कॉफी. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग ओरडतेस कशाला. आणि रेवा म्हणते की काय ग इतक्या भस्कन कॉफी कोण देत असतं. अक्षय म्हणतो की नाहीतर काय नॉनसेन्स. तर रमाला आणखीन राग येतो. तर अक्षय म्हणतो की रेवा अगं जाऊन दे, तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस आणि ये आणखीन जवळ ये, ते बघ तुझ्या गालाला काहीतरी आहे अजून निघत नाही. तेव्हा अक्षय हा तिच्या गालाला चिमटा घेत असतो कारण ते निघत नाही असे नाटक करतो. तेव्हा रमाला खूप राग येतो कारण ते दोघे अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात. रमा लगेच आपल्या हातातील जे पाणी असते मुद्दाम त्यांच्या अंगावर उडवते आणि सॉरी सॉरी असे करते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ रेवा चल इकडे बसतो आपण आणि चल ह्या सोप्यावर येतात. तर ते दोघे तेथे बसतात. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच काय या घरात शांती नाही. आणि लगेच तेव्हा रमा मध्ये येते आणि बघूयात की तुम्ही काय करतात. अच्छा म्हणजे लग्नाची तयारी करतात का, आणि मला सुद्धा खूप तयारी करायची आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की काही गरज नाही, आम्ही आमच्या नातेवाईकांची एक यादी तयार करतो, त्यामुळे तू चल बाजूला हो. रमा म्हणते की नाही अहो मला सुद्धा माझी लोक सांगायची. तेव्हा रेवा लगेच रमाला म्हणते की अगं रमा तू येथे लुडबुड करण्याची काही गरज नाही. अगं आपलं लग्न जरी एका मंडपात होणार असलं तरी तुझं लग्न मात्र एका कोपऱ्यात होणार आहे. तेव्हा रमा म्हणते की काय मला नाही चालणार, माझं लग्न एका कोपऱ्यात म्हणजे होणार असेल तर. तुम्हीच म्हणाले होते की एका मंडपामध्ये 2 असे मध्ये एका शेजारी शेजारी हे दोन्ही लग्न लावायचे आणि तुम्हाला सुद्धा तसेच करावे लागेल, कळले का तुम्हाला, असे अक्षयला म्हणते. आणि हे पण कसे आहे की तू म्हणते की एका कोपऱ्यात तू माझं लग्न लावणार आणि तेथे तुमची लोक असणार, माझी सुद्धा लोक असणार, त्यामुळे चर्चा तर होणारच आहे. पण आणि जर आता हे वेगळे लग्न लावले तर आणखीन चर्चा वाढेल. मग बघ ना बाई खरंच लोक तर खूप प्रश्न विचारतील, मग बघून घे. आणि कसे आहे की अगं अक्षय भाऊजी आहे ना ते खूप चांगले आहे, ते असा काही भेदभाव करत नाही. हो ना अक्षय भाऊजी, सर्व काही सेम करताना तुम्ही दोन्ही लग्नासाठी. रेवाला राग येतो. रेवा म्हणते की काय बोलते, हिला काहीच कळत नाही. आणि अक्षय लगेच म्हणतो की हो कसे आहे, आता मी आणि माझी होणारी बायको बोलतो, त्यामुळे जरा तू बाजूलाच हो, चल हो बाजूला. आणि तुला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही असं दुजाभाव नाही करत. तिचं म्हणणं असं आहे की अगं आपला मांडपच लग्नाचा इतका मोठा असणार आहे की आमचं लग्न ह्या कोपऱ्यात आणि तुमचं लग्न त्या कोपऱ्यात, त्यामुळे चल तू तिकडे जाऊन बस आणि पाटी पेन्सिल घे, तुझी यादी तयार कर आणि मग तू मला त्याबद्दल कळव. रमा म्हणते की कशाला इतके घाबरतात, जाते ना मी. तेव्हा रमा बाजूला जात असते. तेव्हा लगेच रेवा म्हणते की अरे अक्षय सिरियसली तुला एकत्र लग्न करायचे अजून पण. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काय करू, आपल्या इमेजचा प्रश्न आहे आणि शब्द तर मी देऊन बसलो, तू त्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय अरे तू तिचा तोरा बघितलास का, कशी टन उड्या मारत गेली. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जाऊन दे, तू कशाला लक्ष देतेस, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, ती आता लग्न झाल्यानंतर या घरातून तर कायमची जाणारच आहे, मग कशाला तिच्याकडे लक्ष देतेस. तेव्हा अक्षय कॉफी पित असतो
आणि रमा किचनमधून जोरात ओरडते की अक्षय भाऊजी, अहो मी सुद्धा आता माझ्या अस्मितची जरा बोलते, म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या लग्नात काय काय करायचे त्याची लिस्ट जरा दोघे मिळून काढतो, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी अस्मितला भेटायला जाते आणि सर्व काही आम्ही दोघे मिळून ठरवतो, हो की नाही अक्षय भाऊजी? अक्षय म्हणतो की हो हो जा जा, एकदाची कटकट जाईन आणि जरा वेळ तू घरात नसेल तर घरात शांतता तरी राहील, त्यामुळे तू जाऊ शकते. आणि रेवडीला म्हणतो की रेवडी अगं चल आपण लिस्ट बनवूयात. तेव्हा रमाला इतका राग येतो आणि आपल्या हातामध्ये जे लायटर असते ते चालू करता करता खूप थकून जाते आणि रमा अगं जरा शांत शांत असे आपल्या मनाला सावरते. आणि कॉफी पेत अक्षय रमाकडे बघत म्हणतो की माझी 2 वेण्या बघूयात की कोण जिंकतं, की तू की मी. मला पूर्ण खात्री आहे मीच जिंकणार आहे. त्यानंतर रमा ही झोपलेली असते आणि उठते कारण तिला जाग येते. तेव्हा अक्षय पाणी घेण्यासाठी बाहेर येतो आणि रमाला बघून मुद्दा म्हणतो की काय रमा वहिनी, अहो तुम्ही अजून जागे आहात का? रमा म्हणते की हो ना अक्षय भाऊजी मी जागी आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? अक्षय म्हणतो की अहो रमा वहिनी तुम्ही जर अशा जाग्या राहिल्यात तर उद्या अर्थाकडे कोण लक्ष देणार, त्यामुळे झोपा, असे जागे राहू नका, तुम्हाला त्रास होईल. आणि काही नाही मला पाणी हवं होतं म्हणून मी आलो होतो. तेव्हा रमा म्हणते की अहो तुमचं घर आहे मग तुम्ही घेऊ शकतात पाणी, आणि पाणी कुठं असतं हे तुम्हाला माहितीच असेल. अगदी रागाने हे सर्व म्हणते. अक्षय तिला म्हणतो की शांत. अक्षय पाणी घेतो आणि आत जातो. रमा मात्र वहिनी म्हटल्यानंतर इतकी वैतागते आणि कुठून यांनी वहिनी वहिनी असे मला म्हणतात, नवीनच काय हे सुरू केले. पण मला कळतंय, तुम्हाला वाटत असेल की मला कळत नाही, परंतु मला सर्व कळते, पण तुम्हाला वहिनी म्हणायला काहीच कसे वाटत नसेल. रमाला चिडलेले बघून अक्षय आतमध्ये आल्यानंतर मात्र खूप खुश होतो आणि रमाचा नक्की तिळपापड होत असणार आहे असे मनाशी म्हणतो. अगं रमा पण तूच हे करण्यासाठी मला भाग पाडलेले आहे, इतक्या दिवस तू मला गंडवत होती, मग आहे की नाही मी तुझ्यापेक्षा सुद्धा हुशार, म्हणून अक्षय खूप खुश होत असतो. रमाला मात्र इतका राग आलेला असतो की रमा वहिनी मला फ्रेंच इस्त्रीची कॉफी द्या असे तो जेव्हा म्हणतो तेव्हा रमाचा अगदी तिळपापड होत असतो. तिच्या ही सुद्धा समोर येतं की अक्षय हा रेवाला म्हणलेला असतो की आपण दोघं एकमेकावर इतकं प्रेम करतो की आपण दोघं एकमेकांना वाचवायला सुद्धा कुणाच्याही जीवाची पर्वा करणार नाही, सो कोणीही कुणासाठी धावून येऊ शकतो. रमाच्या त्या लक्षात आल्यानंतर रमाच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मला आपलं नातं हे असंच या फुलांसारखं बहरलेलं असायला हवं आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे असे व्हिडिओ कॉलवर जेव्हा रेवा रमाला दाखवत असते ते सुद्धा तिला आठवते. तिच्या समोर अक्षय रेवाच्या गालाला हात लावतो काय आणि रेवाला म्हणतो की काय अगं तुझ्या गालाला काय लागले, थांब मी काढतो. आणि स्वतःच्या हाताने मात्र रेवाच्या गालाला काय लागलेले असते असे मुद्दाम तो रमाला जाळण्यासाठी करत असतो. हे सुद्धा सर्व काही तिच्या लक्षात येते. या सर्वाचा विचार करून ती विचार करते की यांनी आजच मला वहिनी म्हणण्यासाठी सुरुवात केलेली आहे, मग याचा अर्थ काय होतो की नक्की यांना काहीतरी कळलेले आहे, म्हणूनच आज त्यांनी वहिनी हा शब्द मला ज्यासाठी वापरला, म्हणून ते माझी मस्करी करतात की काय, आणि यांना कळले की काय मला सर्व काही कळलेले आहे म्हणून. आणि तिला हे सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येते की मी तुम्हाला भाऊजी म्हणणार आहे आणि अक्षय तिला म्हणलेला असतो की मला नाही आवडणार, आणि गुड नाईट करून तो तिच्याशी न बोलता झोपायला जातो. अक्षय सुद्धा या सर्वाचाच विचार करत असतो की रमा त्याला भाऊजी का म्हणत असेल. तर अक्षय विचार करतो की माझी श्रुती ही गेलेली नाही हे जर रमाला कळले असेल मग तिने येऊन मला विचारले का नसेल आणि का असे वागत असेल. तेव्हा रमा इकडे तोच विचार करते की मी का त्यांना विचारायचं, थांब आता अस्मितनेच यांना काहीतरी सांगितलेले असणार. मग त्याचा जाब आता अस्मितला जाऊन विचारते की अस्मित भाऊजी माझ्या मागे तुम्ही काय अशा काड्या केल्या, यांना सर्व काही सांगून टाकले, नक्की त्यांनीच यांना हे सर्व खरे सांगितले असणार. उद्या मला त्यांना भेटून जे काही खरं आहे त्यांच्याकडून काढून तर मला घ्यावेच लागेल. रमाला या सर्व टेन्शनने आणि विचाराने झोप काही लागत नसते. दोघे सुद्धा ही दोघीकडे तोच विचार करतात एकमेकांबद्दल आणि शेवटी दोघे सुद्धा झोपतात. दुसऱ्या दिवशी रमा ही अस्मितला भेटायला बोलावते, तर ते दोघे एका कॅफेमध्ये आलेले असतात. अस्मित रमाला विचारत असतो की अगं रमा सांग ना तू काय घेणार आहे. रमा मात्र काही बोलत नसते, एकटक शांत राहते. अस्मित म्हणत असतो की अगं इथे रसगुल्ला खूप छान मिळतो. रमा फक्त म्हणत असते की मला नकोय. तेव्हा अस्मित म्हणतो की अच्छा तुला गोड आवडत नाही ना. तेव्हा रमा म्हणते की गोड आवडत नाही म्हणजे. तेव्हा अस्मित म्हणतो की अगं अक्षयला सुद्धा नाही आवडत ना, मग मला असे वाटले की तुला सुद्धा आवडत नसेल म्हणून मी तुला असे म्हटलो. अस्मित म्हणतो की अगं रमा इकडे छान असा
खमणी मिळते, मी तुला मागू का? तर रमा म्हणते की तुम्ही तुमच्या मित्राला थांबवले का? एक नंबरचा तो बुद्धू आहे. आपण त्यांना जळवायला हे सर्व करतो, परंतु ते तर जळतच नाही आणि ते तर म्हणायचे टाळतातच आणि ते म्हणायला अगदी तयारच नाहीत की रमा अगं तू माझी बायको आहे. याबद्दल तर ते काही असे विचारतच नाही आणि मुद्दाम त्या रेवाच्या अगदी जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि रेवाबरोबर त्यांना मजा करायची. परंतु मला असे ते म्हणत नाही की रमा अगं तूच माझ्या हक्काची आहे, तुझाच माझ्यावर अधिकार आहे असे मात्र ते काही म्हणत नाही. तेव्हा अस्मित मात्र रमाला इतके भडकलेले बघून शांतरीतेही म्हणतो की अगं रमा इकडे कजोरी सुद्धा खूप छान मिळते आणि रसगुल्ला सुद्धा, त्यामुळे तुझ्यासाठी काय मागू ते सांग बरं. तेव्हा रमा रागाने म्हणते की काय हो अस्मित भाऊजी, मी इथे काहीतरी महत्त्वाचं बोलते आणि तुम्ही विषय तर बदलता. नेमकं तुमचे काय सुरू आहे आणि काय कजोरी? शांत राहा, कायम स्वतःच्या धुंदीमध्ये असतात. तर अस्मित म्हणतो की नाही अगं कधी मधी असतो मी स्वतःच्या धुंदीत, पण परवा मात्र अक्षय स्वतःच्या धुंदीत होता असे अस्मित बोलून जातो आणि तोच पॉइंट रमाच्या लक्षात येईल आणि रमाला समजते की नक्की परवा अक्षय आणि हे नक्की भेटले असतील. रमा ही अस्मितला विचारते की म्हणजे परवा तुम्ही अक्षयला भेटले? तर अस्मित नाही म्हणतो, ते आपला आणि उडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु रमा म्हणते की नाही तुम्ही भेटलात हे नक्की, आणि हे बघा तुम्ही नुसते भेटलेले नाहीत, माझ्या नाटकाबद्दल सुद्धा तुम्ही त्यांना सर्व काही सांगितले हो की नाही? अस्मित म्हणतो की नाही. रमा हातामध्ये बॉटल घेते आणि खरं सांगा, खरं बोला असे धमकावत म्हणत असते. अस्मित बिचारा मात्र खूप काही घाबरतो, नाही नाही करत असतो. तेव्हा रमा पुन्हा चिडते, खरं सांगतात की नाही, नाहीतर घालू का ही बॉटल? अस्मित नाही म्हणतो, सांगतो आणि तो कबूल होतो की अक्षय आणि मी परवा भेटलो होतो. रमा डोक्याला हात लावते आणि डोकं नसलेल्या माणसाबरोबर प्लॅन केला तर रमा हेच होणार असे आपल्या मनाशी म्हणते. अस्मित घाबरतच म्हणतो की सॉरी. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब इकडे अक्षयला कॉल करतात आणि अक्षयला म्हणतात की अक्षय मुकादम जो माणूस फरार झाला होता तो बिहारला होता आणि तो आता महाराष्ट्रात पुन्हा त्याच्या गावी आलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे आता ठाणे पोलीस स्टेशनच्या मदतीने आमची टीम त्यांना पकडायला सुद्धा निघाली. तेव्हा अक्षय ते ऐकून खूपच खुश होतो आणि बेस्ट बेस्ट करत तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की सर आणखीन एक रिक्वेस्ट होती, कारण त्याचं जे काही स्टेटमेंट असेल ते पुण्यात आणण्याच्या अगोदर तुम्ही तिकडे घ्या, कारण पुण्यात आणल्यानंतर त्याला मदत करण्यासाठी येथे खूप काही माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे स्टेटमेंट अगोदरच रेकॉर्ड करून घ्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आपल्याला तसं नाही करता येणार, त्याला इथे आणूनच त्याचं स्टेटमेंट आपल्याला घ्यावे लागणार, कारण ते कसं की गाव आपल्या हद्दीमध्ये नाहीये. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ते तर मी समजू शकतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की ठीक आहे, मी तिकडे येण्याची तुम्हाला गरज वाटते का? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला येण्याची काही गरज नाही, आमची टीम त्याला पकडायला गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा, यावेळेस तो आपल्याला नक्की सापडेल. तेव्हा अक्षय म्हणतो की थँक्यू, खरंच मी तुमचा खूप आभारी आहे असे बोलून तो फोन ठेवतो. तेव्हा अक्षय मनात म्हणतो की एकदा त्या माणसाला पकडून त्याचं स्टेटमेंट हे काही सर्वांसमोर सिद्ध होईल तर रेवा हे जे काही पाप केले त्या सर्वाचे सत्य आता सर्वांसमोर लवकरात लवकर येईल आणि तिने केलेला गुन्हा सिद्ध होईल आणि खरंच आता खऱ्या अर्थाने सर्व काही चांगलं होईल, म्हणून अक्षयला आनंद होतो. त्यानंतर इकडे रमा ही अस्मितला म्हणत असते की आता काही झाले तरी जिंकणार मात्र मीच आहे. तेव्हा अस्मित विचारतो की कसे? तेव्हा रमा म्हणते मी त्यांना बोलण्यासाठी भाग पाडेल की रमा तूच माझी बायको आहे आणि माझ्यावर फक्त तुझाच हक्क आहे आणि त्यांचा फक्त माझ्यावर हक्क आहे. तेव्हा लगेच अस्मित म्हणतो की अहो खरं पण नवरा म्हणून तुम्ही त्यांना म्हणायला हवं. तेव्हा रमा म्हणते की आता मग मी काय बोलले तेच बोलले ना, की हे सर्व ते माझ्यासमोर येऊन बोलतील. तेव्हा अस्मित म्हणतो की अच्छा असे आहे तर, आणि पण अक्षय असं बोलेल का? तेव्हा रमा म्हणते की कसे बोलणार नाही, त्यांना बोलावेच लागेल आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे, अगदी माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नक्की मी त्यांना बोलायला भाग पडेल. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे बापरे असं बोलायचं नाही, जीव गेला खरंच असं ऐकायला तरी किती वाईट वाटतं. तेव्हा रमा रागाने म्हणते की वाईट वाटून द्या. अस्मित म्हणतो की नाही शांत, असे बोलायचे नाही. रमा म्हणते की नाही मी असेच बोलणार, आणि अस्मितचं काही न ऐकून घेता ती डायरेक्ट तेथून जायला निघते. अस्मित तिच्या मागे मागे येत म्हणतो की वहिनी अहो मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या, परंतु रमा कुठे ऐकणारे असते आणि मी तिला समजावत अगदी रोडवर येऊन पोहोचतात. रमा तर रोडवर आलेली असते, परंतु कुठे काय करते अगदी त्या अक्षयच्या नादामध्ये तिचं काही लक्ष नसतं. अस्मित काय बोलतो तिला समजावतो, परंतु ती मात्र थांबायला तयार नसते आणि एक मागून तिच्या टेम्पो येतो आणि अस्मितला म्हणते की मला काहीच ऐकून घ्यायचे नाही, हे अक्षयला सरांना कळायला हवे. अस्मित म्हणतो की असे बोलायचे नसते रमा. अस्मित म्हणतो की अगं असे रस्त्यात नको बोलू उभे राहून, इकडे ये चल. अस्मित पूर्णपणे थकून गेलेला असतो, परंतु रमा मात्र काही ऐकायला तयार नसते. शेवटी तिचं तेच चालू असतं.
पाहते अस्मितकडे आणि म्हणते की मी माझं बघून घेईन आणि ती रोडने जात असते. मागून टेम्पो आला हे सुद्धा तिला काही लक्षच येत नाही. रमा मात्र तिच्या धुंदीत चालत असते. अस्मित पाहतो की मागून टेम्पो येतो ते बघून तर त्याला खूप धक्का बसतो आणि जोरात तो रमा असे ओरडतो. तेव्हा रमा मागे वळून पाहते तर टेम्पोला बघून खूप मोठा तिला धक्का बसतो. तेव्हा आता रमा बाजूला पडते. तर इकडे अक्षय म्हणजे विचार करत असतो की आता सर्व काही ठीक होईल. रमा आणि मी तर परत एकत्र येऊ. आता फक्त एकदा प्रूफ माझ्या हातात आलं तर ह्या रेवाचा खेळ मात्र संपला म्हणून तो अगदी खुश असतो. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर अस्मितचा कॉल येतो. अस्मित खूप भांबावून गेलेला असतो आणि अरे अक्षय, रमाचा ॲक्सिडेंट झाला असे तो जेव्हा अक्षयला सांगतो तर अक्षयला धक्का बसतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय धावतच अस्मित जवळ येतो आणि म्हणत असतो की रमाला काय झालं. आणि रमा ही रस्त्यावर पडलेली असते आणि तिच्या शेजारी अनेक लोक जमलेले असतात. तेव्हा लगेच अस्मित तिकडे बोट दाखवतो आणि रमा असे म्हणतो तर अक्षय धावतच रमाजवळ येतो आणि रमा, मी तुला काही होऊन देणार नाही. अगदी मृत्यू जरी जवळ आला तर मी तुला नाही जाऊन देणार. फक्त आपण दोघे आणि आपणच एकमेकांसाठी आहोत. अक्षय खूप रडत रमाला हे सर्व म्हणत असतो. रमा कधीही अक्षयपासून दूर जाऊ शकत नाही आणि रमा अशी जोरात ओरडते. तेव्हा आता रमा ही म्हणजे